उद्या होणारा टीईटीचा पेपर फुटला आज आणि परीक्षा देऊन पास होण्याची माझी आमच्याच ढोंगणाला खाज. आमदार फुटायलेत, खासदार फुटायलेत सगळे पेपर आणि अभ्यास करू करू परेशान व्हायलेत गरीबाचे लेकरं. ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, पेपर फुटीचा घोळ ठरलेला आणि सगळं पारदर्शक व्हावं अशी अपेक्षा ठेवून माईच्यान आमचाच कण जिरलेला. उद्या टीईटीचा पेपर होणार होता आणि तुम्ही मागं बातमी पाहत असाल का परीक्षा रद्द केलेली आहे. आता काऊन रद्द केली तर पेपर फुटला म्हणून. आणि नीटचा फुटला म्हणजे विद्यार्थ्याचा, आता टीईटीचा म्हणजे शिक्षकाचा. म्हणजे शिक्षकाने परीक्षा देऊ नये, विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये आणि कोणीच परीक्षा देऊ नये. परीक्षा द्यावं कोण तर ज्याच्याकडं पैसा असेल त्यानं परीक्षा द्यावं. म्हणजे पेपर फोडायलेत कोण, हे पेपर फोडणारे कोण माणसं येतं याचा आपण शोध घेतला पाहिजे. कोण फोडतात पेपर? का एखाद्याला जर समजा चांगला माल पुढून भेटत असेल का मला हे पेपर फोडून दे, मी तुला इतके लाख रुपये देतो, तर मग ते माणूस बरोबर सेटिंग लावून तिथून पेपर फोडतं, याला सुमरीमध्ये पेपर देते. पेपर फुटीची बातमी जर बाहेर आली तर आपल्याला कळतीन परीक्षा रद्द होती. नाही तर जर सुमरीमध्ये जर त्यानं पेपर हात चलाखीनं जर समजा फोडला सुमरीमध्ये आणि कोणाला माहीतच नाही होऊ दिलं तर पेपर कवाशिक फुटतंय बी, विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत त्या पोहोचतंय बी. मग ते फुटलेल्या पेपरातून ते कोणते प्रश्न येणार आहेत ते पाहतेत बी, ते पास बी होतेत. आणि आपण म्हणतो माहिती आम्ही अभ्यास करू करू बेजार झालो, आमचा काउंट स्कोर येईनं आणि त्यानं काहीच अभ्यास केला नव्हता ते कसं काय पास झालं. कसं काय पास झालं? कारण त्याच्याकडं होतं दाम, म्हणून त्याला करावं नाही लागलं काम आणि परीक्षा देताना नाही आला त्याच्या अंगाला घाम. असं एकंदरीत सगळं चालू आहे. आणि एज्युकेशन सिस्टीम आपण म्हणालो की ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. अजून आता एवढं जर समजा घोटाळे होणार असतील, पेपर दनादन फुटणार असतील तर अवघड आहे. म्हणजे कोणतं शिल्लक ठेवणार नाही, सगळेच फोडायलेत. आता काय करावं तुम्ही मला सांगा. आता टीईटीचा पेपर फोडला म्हणजे शिक्षक बी आम्हाला पेपर भेटते का असे म्हणाले, तर विद्यार्थी तर म्हणायले तर शिक्षक म्हणाले. तर मग आता हे जे आमदार फुटायलेत, खासदार फुटायलेत, पेपर फुटायलेत, सगळं फुटायलेत, याची सिक्युरिटी जर समजा इतकी टाईट आहे, आपला देश, आपली सरकार, आपलं एकंदरीत प्रशासन या पेपर फुटीबद्दल काहून काही करणं. कारण आता परीक्षा रद्द झाली म्हणजे पुन्हा ती 1.5-2 महिन्यानं लांबणार, पुन्हा समोर जाणार, पुन्हा त्याच्या डोक्यावरचा ताण जे आहे ती वाढत जाणार. मग ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत. त्याशिवाय आपली जी एकंदरीत एज्युकेशन सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग झाली असं आपण म्हणू शकत नाही. तर मग ते केलं पाहिजे ना. म्हणजे लक्ष द्यावं तर कुठं द्यावं. म्हणजे शिक्षणातच जर समजा आपण व्यवस्थित लक्ष देत नसू, असे धडाधड पेपर जर समजा फुटत असतील तर मग माणसानं करावं काय हे तुम्ही मला सांगा. कारण आमचे काही शिक्षक मित्र होते का ज्यानं टीईटीचा फॉर्म भरला होता ते आता सदम्यात गेलेत. माझे म्हणतील आता असं वाटू लागलं का चांगला अभ्यास झालेला आहे आणि आपण आता पास होऊ शकतो बा टीईटीचा पेपर, तर पेपरच फुटला, झाली परीक्षा रद्द. आता तुम्ही म्हणसाल का बा त्याचा अभ्यास झाला होता तर मग 1.5 महिन्यानं 2 महिन्यानं जेव्हा केव्हा पेपर होईल तेव्हा ते देतील आणि पास होतील. तर तसं नसते ते, डोक्यावर ताण येते. म्हणजे मागचा नीटचा पेपर ज्याचा चांगला गेला होता त्याचा आताचा बी पेपर चांगलाच गेला असेल हे तुम्ही सांगू शकता का? नाही. कितीतरी विद्यार्थ्यांना म्हणत त्या नीटच्या पेपरामुळं आत्महत्या केली. आता या टीईटीचा पेपरमुळं एखाद्या मास्तरानं आत्महत्या केली तर मग काय करता? मास्तर म्हणजे भविष्य घडवणारा असते म्हणते. आता मास्तराचं जे बी जर समजा असे हाल होत असतील त्याच्यावर बी जर समजा अशी वेळ येत असेल तर मग करावं काय? एकंदरीत सगळा गडबड गोंधळ आणि भोंगळ कारभार इथं चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की याच्यावर ॲज ए सिस्टीम म्हणून लवकरात लवकर काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. नाही तर माहिती सांगतो लय अवघड होणार आहे. म्हणजे कोणीच अभ्यास करणार नाही, फक्त पेपर कसे फोडायचे याच्यावरच डोळा ठेवून बसतील. फक्त पेपर फोडायचे आणि सीटा मिळवायच्या, पास व्हायचे, सगळं एकंदरीत कार्यक्रमच ओकेच होणार आहे. त्यामुळं एकंदरीत हे जे काही पेपर फुटलेलं आहे ते झालेलं आहे अवघड. काल MPSC केली ऑनलाईन, ते बी अवघड झाले आणि पेपर फुटलाय ते बी अवघड झाले. तुम्हाला या एकंदरीत घटनेबद्दल काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर शिक्षक असाल तर आवर्जून कमेंट करा का तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे. धन्यवाद.